नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिवरात्रीच्या उपवासानिमित्त रताळाचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहे। तर या अगोदर तुम्ही केळीचे चिप्स खाल्ले असतील, बटाट्याचे चिप्स खाल्ले असतील, पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक असे रताळाचे चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चवीला एकदम मस्त लागतात आणि करायला अगदी झटपट तयार होतात। तर बऱ्याच वेळा काय होतं की शिवरात्रीचा उपवास म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातले सर्वजण हा उपवास करतात। तर लहान मुलांना चुनूमुनू इकडून तिकडं काहीतरी खाण्यासाठी तर लागतंच, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी मोठी लोक आहेत म्हणजेच आपले सासू सासरे, आई वडील अशी जी वयस्कर लोक आहेत, काही ना काहीतरी आजार असतात, बीपी असतो, शुगर असते, तर त्यांना एकदम उपवासाचा पदार्थ खाऊन जमत नाही, तर त्यांना असे थोडे थोडे पदार्थ खावे लागतात। तर ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे। एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे हे रताळाचे चिप्स तयार होतात। अगदी मस्त रेसिपी आहे, नक्की करून पहा। आज आपण खास शिवरात्रीच्या उपवासानिमित्त ही रेसिपी करतोय, तर तुम्ही आधी मध्ये कधीही उपवासाला करून खाऊ शकता किंवा असेच तुम्ही खाल्लं तरी सुद्धा मस्त आहे। तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रताळाची वेफर्स करण्यासाठी इथे मी 2 रताळ घेतलेली आहे। शक्यतो रताळ अशी मोठी बघून घ्या, म्हणजे चिप्स सुद्धा आपली एकदम मस्त होतात। तर ही रताळ मी छान 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे। सुरुवातीला 1 तासभर ही पाण्यामध्ये भिजत घालायची, कारण याच्यावरती भरपूर माती असते। हे रताळ असतात ती जमिनीमध्ये असतात, त्यामुळे याला भरपूर माती असते। तर ही स्वच्छ मी धुवून घेतलेली आहेत। तर आता ही रताळ आपल्याला खिसून घ्यायची आहेत। तर डायरेक्ट तेलामध्ये न खिसता ही रताळ मी अगोदर एका ताटामध्ये प्लेटमध्ये खिसून घेणार आहे आणि नंतर तळून घेणार आहे। तर सुरुवातीला याचं पुढचं जे टोक आहे ते सुकलेलं असतं ते काढून टाकायचं आहे आणि असं प्लेन आपल्याला खिसायला घ्यायचं आहे। इथे मी चिप्सची खिसणी घेतलेली आहे। तर या खिसणीने आपण हे चिप्स पाडून घेऊयात किंवा करून घेऊया। हे पहा, चिप्स आपले एकदम छान अशी पातळ आणि गोल मस्त पडतायत। तर अशा पद्धतीने आपण सगळे रताळ अगोदर खिसून घेऊयात। इथे मी एका रताळाची चिप्स करून घेतलेली आहेत। तर ही चिप्स आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहेत, म्हणजेच खूप वेळ बाहेर राहिली तर ही काळी पडतात, म्हणून अशी पाण्यामध्ये घालून घ्यायची, म्हणजे पांढरी शुभ्र आपली वेफर्स किंवा चिप्स तयार होतात। तर ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर एका सुती कपड्यावरती वाळवून घ्यायचे आहेत, सुकवून घ्यायचे आहेत। एखादं सुती कापड घ्या, म्हणजे पटकन ही चिप्स सुकतात। हे कापड जे आहे ते पटकन यातलं पाणी शोषून घेतं आणि ही चिप्स एकदम कोरडी होतात। तर आता आपण ही सुरुवातीला सगळी चिप्स अशी कपड्यावरती पसरवून घेऊया आणि पूर्णतः यातलं पाणी पूर्ण कोरडं करून घेऊया। आणि तुम्ही पाहू शकता हे जे पाणी आहे चिप्स धुतलेलं, या चिप्सला जो काळपटपणा असतो पूर्ण या पाण्यात निघून गेलेला आहे आणि आपली चिप्स आता पांढरी शुभ्र होती। अशा पद्धतीने सगळे चिप्स मी सुकवून घेतलेले आहे, यातलं पाणी पूर्ण कोरडं करून घेतलेलं आहे। आता आपण ही चिप्स तळून घेऊया। सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि यामध्ये हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत। फुल गॅसवरती ठेवले तर हे वेफर्स नरम राहतील, त्यासाठी गॅस कमी ठेवायचा आहे आणि हे वेफर्स एकसारखं हलवत आपल्याला तळून घ्यायचे आहे। तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये खिसणी धरून हे वेफर्स करू शकता डायरेक्ट तेलामध्ये, पण त्या वेफर्सला थोडासा लालसरपणा येतो आणि अशा पद्धतीने जर धुवून तुम्ही वेफर्स तळले तर पांढरे शुभ्र अगदी वेफर्स तयार होतात। तर तुम्ही पाहू शकताय अगदी पांढरे शुभ्र असे वेफर्स आपले दिसत आहेत। आता हे चिप्स आपले छान असे तळले गेलेले आहेत, छान कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात। अशा पद्धतीने आपण हे सगळे चिप्स तळून घेऊयात।
इथे आपली एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी रताळाची चिप्स तयार झालेली आहेत। ही चिप्स तुम्ही अशीही खाऊ शकता, बिन मीठ टाकता किंवा मीठ टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। मी इथे थोडं याच्यावरती मीठ घालणार आहे। याला थोडीशी मिठाची चव, थोडीशी गोडसर अशी चव असली म्हणजे एकदम चवीला मस्त लागतात। तर या पद्धतीने तुम्ही लहान मुलांसाठी डब्यामध्ये भरून महिनाभरासाठी स्टोर करून ठेवू शकता। तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे। पौष्टिक असे चिप्स तयार होतात आणि एकदम कुरकुरीत होतात। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी चिप्स आपली तयार झालेली आहेत। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही डब्यामध्ये स्टोर करून महिनाभरासाठी ही चिप्स ठेवू शकता। मुलं जेव्हा दुकानातून चिप्स आणतात त्यावेळेस त्यामध्ये 5 किंवा 6 चिप्स असतात। त्या मानाने ही एकदम मस्त चिप्स घरच्या घरी आपण बनवू शकतो। आणि ही रताळाची चिप्स आहेत, एकदम थोडीशी गोड आणि खारट अशी चव याची लागते। चवीला लहान मुलांना तर खूप आवडतील अशी ही आहेत। आणि एकदम अशी तुम्ही जर करून ठेवली तर मुलांना छोट्याशा भुकेसाठी थोडी थोडी तुम्ही काढून देऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।